तर इकडं बघा मस्तपैकी चिकन मॅरिनेशन साठी मिक्स करून घेतलेलं आहे. हे परत त्यांचा घे. आणि हे बघा ह्या तिघांनी आहे ना पुन्हा एकदा पत्रा शोधून आणलाय आणि जाम डेंजर काम चालू आहेत. काय आणायचं तो आणजा. आणि हे तिघं गेले आहेत. कोल्ड्रिंक्स राहिले, कोल्ड्रिंक आणि बटर राहिलं होतं तर ते आणायला गेले. आणि इकडं आमचं काय बाबा हे काय खरं नाही एक नंबर ना. आणि इकडं खरे एक नंबर झाले. त्यामुळे ठेवल्या 2-3 मिनिटाच्या आतच आहे ना बार्बिक्यू बघा कसा कलर आलाय. हे बघा फुल एकदम ब्लॅक एकदम रोस्ट झाले एक नंबर. आता हे फायनल आमचं आता लास्ट सगळं झालं ऑलरेडी. हे थोडंसं आम्ही करपवलं रोस्ट केलेलं. इकडे कांदा वगैरे आम्ही तिघजण चाललोय आता दस्तुरीवरती कशाला चाललोय तर चिकन घ्यायला चाललोय. आणि आजच्या या पार्टीसाठी जे चिकन लागतंय तो आपल्याबरोबर ठीक आहे. त्यामध्ये मी आहे तर आम्ही असं तिघजण चाललोय आता चिकन घ्यायला. तर आम्ही आलो दस्तुरी फाट्यावर आणि दोन आमच्या ओळखीची माणसं भेटले. भाऊ बघा आमचा खाना बिना टाकून आम्ही आता दस्तुरीवरती आलो. इथे आम्ही दस्तुरीवर आलो आहे आणि या हार्डवेअरच्या शॉपमध्ये ही जाळी घेत आहे. ही जाळी आम्हाला स्क्वेअर फूटवरती देत आहेत ते. इथे बघा पाय देऊन एवढं स्ट्रॉंग आहे. पाय देऊन थांबायला लागलं आहे जे कटिंग करतो वेळी. आणि हा बघा भाऊ पेमेंट करतो इथे. ती कॅशियर आहे आणि ही आता आम्ही बार्बिक्यूसाठी यूज करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आमच्या टीममधून एक पार्टीची अरेंजमेंट केलेली आहे आणि ती पार्टी आहे चिकन तंदुरी पार्टी. तर त्यासाठी सगळी आमची टीम आलेली आहे. आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा तुम्हाला आमची टीम पाहायला मिळणार आहे. वाडीतील सगळे एकत्र आल्यावरती एकतरी व्हिडिओ पार्टीचा होतोय आणि आज आम्ही बनवतोय चिकन तंदुरी. तर पुढची तयारी कशी असेल ते तुम्हाला लवकरच दाखवतो. चला तर व्हिडिओ पुढच्या तयारीसाठी. चिकन घेऊन आलो. मस्तपैकी चिकन पहिला स्वच्छ धुवून घेतोय. आणि इकडं बघा पपीन आहे, इकडं पराग आहे आणि आपला लाईटवाला दिसतच नाही रे. हा कोण आहे? साहिल आहे आपला भाऊ, लाईट दाखवायला. आणि इकडं बघा अर्धा चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तोपर्यंत अजून आपली बरीचशी मंडळी यायची बाकी आहे. तर बघूया आता इकडे सगळं तयारी करून घेतो. आधी चिकन साफ करून झालं आणि इकडे घेतल्या अक्षय आलाय. हा बघा अक्षय मेटकर जाळी साफ करायला आहे. ही जाळी आणली, ह्याच्यावरती चिकन रोस्ट करणार आहोत. आग पेटून निखाऱ्याची आग असणार आहे आणि त्याच्यावरती ही जाळी असणार आहे. तर आत्ता आम्ही ही मस्तपैकी अक्षय धुवून घेतोय आणि आत्ता तिकडे चिकन मॅरिनेशनसाठी घेतलेलं आहे. ते तुम्हाला तिकडे दाखवतो. चला आजची गँग आता हळूहळू जमायला सुरुवात झाली आहे. इकडं दोघं जण ते जाळी आणि अक्षय आणि रोशन जाळी साफ करायला आले. आणि इकडं पप्पींनी घेतलंय मॅरिनेशनसाठी तयारी सुरुवात करतोय. इथं सुधीर मामा आहे आणि इकडं सुजित आहे. आणि इकडं जे सगळ्यात जास्त मगाचपासून मदत करतोय साहिल आहे. अशा कामात साहिल काय मदतीला कमी जास्त नसतं. तर इकडं मॅरिनेशनसाठी चिकन घेतोय आम्ही. 10 किलो चिकन आणलंय. 10 किलो चिकन मस्त धुवून घेतलेलं आहे. आणि इकडं मॅरिनेशनसाठी साहिल आणि पपीन बसले. मॅरिनेशनसाठी 1 किलो दही घेऊन आलेत आणि दोन्ही दहीचे पॅकेट मस्तपैकी मॅरिनेशनसाठी घेतलेले आहे. आणि इकडं आरती वगैरे झाल्यानंतर पूर्ण आता गँग आलेली आहे. हळूहळू गँग यायला तयार झालेत. इकडं दही बघा, दही 2 पॅकेट दह्याचं घेतलं आहे. आणि टीम आहे ना पूर्ण डिवाईड करून दिलेले आहे. सगळी मंडळी आलेली असते ना ती प्रत्येकजण आपापल्या ह्याच्याने कामाला लागते. बघा इथं थोडंसं आहे ना स्ट्रक्चर चुकलं आहे. तर इकडं रोशन आहे आणि इकडं अक्षय आहे. अक्षय मग अशी जाळी घेऊन आला होता धुवायला. तर ते लोक सगळे खाली म्हणजे चूल टाईपमध्ये
जाळी ठेवतात, तर त्याचं डिझाईन थोडंसं सेटअप लावून घेतात तंदुरीसाठी. त्याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट पॅकेट आहेत, ते सगळी पॅकेटं फोडून घेतात. आणि इथं कामाची चलाकी बघा काय, सगळेजण एकाच्या एक जोडीला सगळेजण येतात बघा. आलं लसूण पेस्ट घेतात. आणि इथे अक्षयने घेतलाय चिकन मसाला, एव्हरेस्ट चिकन मसाला घेतलाय आणि सगळं मिक्स करायचं आहे. त्यासाठी 2 माणसं तर रेडी आहेत, पण हे मसाले टाकून घेतात. हे सगळे अंदाजे घेतो आम्ही, याची तुम्हाला रेसिपी तर नाही मिळणार. जसं चिकन असेल तसं घ्या. आणि इकडं अक्षयने घेतलंय सुट्टा तिखट मसाला आहे, तो पण अंदाजे टाकतो. एव्हरेस्ट चिकन मसाला, आलं लसूण पेस्ट घेतले, दही टाकलंय आणि आता इथे लाल तिखट मसाला घेत आहेत. मिरची पावडर आहे. हे सगळं मिश्रण मिक्स करून घेणार आहे. हे सगळं जे पदार्थ आहेत ना, ते सगळं अंदाजे घेत आहेत. त्याच्यात काय तुम्हाला मेजरमेंट मिळणार नाही. आम्ही अंदाजे 10 किलो चिकन आणलं, त्याच्यानुसार जे साहित्य लागणार आहे ते वापरतोय. इकडे बघा, आता चालू आहे इथं मॅरिनेशन. इथं घेतलेलं आहे आता मीठ, वरून मीठ टाकलंय चवीनुसार. तर इकडं बघा मस्तपैकी चिकन मॅरिनेशन साठी मिक्स करून घेतलेलं आहे. सगळे दही वगैरे टाकून, दही, चिकन मसाला, गार्लिक, आलं लसूण पेस्ट वगैरे सगळं मिक्स केलंय आणि इकडं मस्तपैकी मॅरिनेट करून ठेवलेलं आहे. आणि आता याला मस्त, आता आम्ही जरा 2-3 तास याला मॅरिनेशन साठी ठेवणार आहोत. आणि नंतर पुन्हा दुसरी तयारी आहे, ती आम्ही जाऊन चूल पेटवणार आहोत. म्हणजे जरा आग लावणार, आग जी करणार आहोत ना, ती तिकडे जरा तयारी करायची आहे. आणि इकडं दुसरी एक टीम बसली, ती कांदे वगैरे साफ करतायत. कारण तंदूर जेव्हा हे रेडी होईल ना, त्यावेळेस त्याच्याबरोबर कांदा वगैरे कापून जो स्टार्टरला असतो ना, तो पदार्थ इकडे बनवत आहे. पार्टीचं नियोजन चालू आहे. आणि इकडं बघा, इथं मस्त भट्टी बनवतोय आम्ही. आग वगैरे इथं पेटवणार आहोत. जाळी ठेवले, विटांची भट्टी बनवायची तयारी करायला घेतली. आणि इकडं पावसाचं आगमन झालेलं आहे. सगळी टीम जाऊन तिकडं बसले, कारण आम्ही ओपन स्पेसमध्ये आहोत इथं, म्हणजे उघड्यावरतीच आहोत. इथं जरा आग पेटवायची म्हणून उघड्यावर घेतला, नेमका पाऊस आलेला आहे. तर प्रतीक आहे आणि पप्पीन आहे. चूल तर तोपर्यंत तयार करून घेत आहेत भट्टी, आणि पाऊस गेल्यावरती मग त्याला तयारी करू. पहिलं काय करू, निकार घालून घेऊ, नंतर बघू काय झालं ना. जळायला जास्त काळा पडावा तर वरती घेऊ, वरती गेलं धग नाही लागणार. मग हे होईल, सगळं निकारा भरणार, निकारा करायचा खाली, आणि खाली ताडपत्रीचं काय. पावसामुळे टेन्शन आलं याला, खायला भेटतंय की नाही. पैसे तर दिलेत, नाही झाले तर काय करतील याचं टेन्शन आलंय. तयारी झाली आहे सगळी. आम्ही म्हणजे भट्टी वगैरे बनवली आणि पावसाचं पण अरेंजमेंट केली आहे. पाऊस आहे तर त्याच्यानंतर आता चाललोय फाटी वगैरे आणायला, म्हणजे लाकडाची जाळायची आहेत ना, ते आणायला. आणि इकडं पूर्ण गँग आली आहे बघा. इकडं लाईटवाला बिटवाला हे सगळे जे पोरं आहेत ना, तिकडून चालत येत आहेत. आणि आम्ही सगळं आता बांबू वगैरे काढतोय. जरा थोडंसं नियोजन जरा पावसामुळे जरा हे झालंय. आणि इकडे आलोय बलाटात. हा आहे बलाट. इकडं बांबू काढून येतात बघा. इकडे सगळं पावसाने गडबड करून टाकले. इकडं आणि हा अक्षयची जुनी आठवण, स्टंप भेटलेले आहेत. आणि हा आहे आमचा वाडीतील सगळ्यात जुना बलाट. या बलाटातले बांबू काढून घेत आहेत. आमची पूर्ण याचा जो काय चाललंय ना, काय माहिती नाही. जो बंदुके काढतोय त्याचं भारुडाचं साहित्य आमचं ते जुनं आहे. या चारीच्या वजावरती बांबू ठेवलेले आहेत. तिकडे नाही का कुठं बांबू वगैरे. कलाकार रे बघा. यांना एक आता सगळं भेटायला लागले. या दोघांना सगळं क्रिकेटचं साहित्य भेटतंय. आणि आता आलो आमच्या खोपीत फाटी न्यायला. प्रतीक, साहिल आणि इथं अंकू आहे लाईट. आणि इकडं पराग पण आलाय, सोबत रोहन आहे सॉरी. आणि इकडे सालपाटा नका घेऊ, ते मी काढून देतो थांब तर. आणि इकडं तयारी चालू आहे ना फाट्यांची. प्रत्येकाच्या खोपीतली फाटी घेतोय थोडी थोडी.
कारण इथे सगळं काम आहे निखाऱ्याचं आहे. निखाऱ्यावरती गेम आहे. काय आणि सगळं गेम निखाऱ्याचं आहे. खाली नको ठेव. आणि जेव्हा गावच्या पार्टीचं नियोजन असतं ना तेव्हा सगळी कामं अशी जरा फटाफट करावी लागतात. आणि इथं करत नाही, पण इथं जेव्हा पार्टी आहे ना तेव्हा अशी सगळी कामं, कारण त्यातला हा एक प्लॅनिंगनी घरात काम असल्यावर हा घरात नसतो, बाहेर पळतो तो. आणि पावसाने आहे ना जाम बेकार हालत केली आज आमची. पाऊस ऐकायलाच तयार नाही. आमची भट्टी तयार आहे, फक्त चूल पेटवायची आहे. पण ते पावसाने बघा तिकडं जी गँग उभी आहे ती हे चालू आहे, सगळी लगबग चालू आहे. पण काय पाऊस काय पुढची तयारी करून देत नाही. एवढा खाली गेला पिकी वरच्यात नाही जात नाही. पाणी पडेल वरून जोरात वरती. इकडं पत्रा करा, इकडं 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 बस झाला. हा पाईप टाक, ही मजबूत करायला. ही मजबूत आहे. तिकडचा एका साईडला कापड टाक. अजून एक नाही बोलतात. एक पत्र आहे का तिथं अजून? बांधून घ्या, तिथं बांधून घ्या. आणि इथे पप्पींनी पहिली सुरुवात केलेली आहे. आणि आमची आजच्या या पार्टीची भट्टी सुरुवात झालेली आहे पेटवायला. सगळ्या पावसाने गडबड केली, बाकी पार्टी तर पण करणार. असे भरपूर चॅलेंज आम्ही याच्या आधी पण फेस केलेत आणि याच्यापेक्षा डेंजर चॅलेंज आले होते आम्हाला. आणि इथे भाव आला आमचा पहिल्याच हंडी पडायला. पेट्रोल टाकू, पेट्रोल पाहिजे ना जरा. आणि इकडं थांब भावा, इकडे यांनी भिजवली नाही म्हणून पेटत नाही. दाखव इकडं. अरे बाबू तापवलंच किती. हा मध्ये येतोय, त्याला काय करू? काय आहे काय आम घेऊन येतो. निकार घ्या, मी घेऊन येतो लगेच. दिला झाड झाड निखारा झाला पाहिजे का? कुठे आला मग पाऊस जोरात आला, सडक तिथे येते. अरे एवढा किती वरती पत्र तिथे एक टाकतायत. जेवायला जायचंय घरात. जा आम्ही पेटवतो. जा आम्ही पण नाही जेवलो, मग आम्ही जास्त खाऊ शकतो ना 2-2 पीस. अजून एक अजून एक पाव आता काय असला पेटो पटकन बघ. हे परत त्यांचा घे. आणि हे बघा ह्या तिघांनी आहे ना पुन्हा एकदा पत्रा शोधून आणलाय आणि जाम डेंजर काम चालू आहेत आज. त्यांच्या बाजूला होतो ना, तर कमरेत घालतील, दुसरा काय नाही. एक कंबर शाप काढून टाकतील पत्रा बित्रा पाडली तर. आम्ही जे काम चालू आहे ना ते इथं बघा कसलं बार्बिक्यू बनवतोय. डेंजर पावसाने फक्त गोल केला, बाकी टीम मॅनेजमेंट सगळं व्यवस्थित होतं. फक्त पाऊस अचानक आला. अचानक म्हणजे पावसाचे दिवस आहेत, पण दिवसभर नव्हता, अचानक चालू झाल्यामुळे आमची आता चूल पण पेटली आहे. आणि इकडं सगळी तयारी चालू आहे. आमचा जो मेन कुक आहे ना तो जेवायला गेलाय. त्या घरून फोन आलाय जेवून ये, कारण हे जे आहे ते हे स्टार्टर आहे. फक्त मेन कोर्स आमचा घरचा आहे प्रत्येकाचा, हे फक्त स्टार्टर आहे. आता आम्हाला कुक आम्हाला ऍडवाइस करून गेला की तुम्ही इथं निकारे करा, मी जेवून येतो. भाई हे काहीतरी डेंजर काम करतायत. तांब बाजू पाटी बिटीत पाडायचे, बाजूला गेलेलो बरा. करून ठेवा. पत्र्याचा ओनर आहे तो इकडे. आम जो भडका उडवशील लाकडं टाका अजून. बस झालंय काम. बाका
इकडे नको घेऊ जाणार ए त्या साईडचा बांबू वरती नाही जात. पाणी जायला पाहिजे ना तिकडे. जाईल तो पाणी वरती घे तिकडे लय घे वर. आजचा काय मुहूर्त दिसत नाही आमच्या पार्टीचा. बराच वेळ झाला. इकडे बघा आमची अजून चूल नाही पेटली आणि इकडं बराच आचारी जेवायला गेले. इथं चूल पेटवणारे बरेच कारागीर आलेत. खास इकडे एक जण येत आहेत नवीन आणि इकडं बघा फक्त फाटी आहे. बार्बीक्यूचा आमचा प्लॅन आहे ना फुल फ्लॉप होण्याच्या तयारीत आहे. फक्त इथं चूल नाही पेटत आहे अजून. आणि आमची जे आयोजक तर इकडे जर हे सगळे अरेंज आहेत आणि तिकडे जे बसले ना टीम ती गुठवाली मागासपासून गुठवाली. सगळेजण बसले त्यांचे कधी होते आणि हा बघायचा कलाकारी चालू आहे. अथक परिश्रमानंतर आमच्या 2 माणसांनी खूप मेहनत घेऊन अरे भाई साहब कडक आवाज आलेला. मी मुद्दाम बोललो मला माहितीच होता अजून कोण याच्यात आहे ना तो मला बघायचा होता की इथं कोण 3रा 4था 5वा माणसं असतील. तर इथं सगळ्यांनी प्रत्येका इकडं अक्षयनी मी तर गेलो होतो तिकडे कोयती आणायला जे फाटी बारीक करायची होती. तर बऱ्याच जणांनी तो मेहनत घेतल्यानंतर इकडं परागचा एफर्ट्स खूप आहेत. 101 पैकी आज निकारे होतील जरासे झाले. थोडीशी आशा आमची आता काय बोलतात ते पॉझिटिव्ह आले आमच्या एनर्जी आले की पेटली आहे म्हणून इकडे पत्र उतरू नका. आणि हा आमचा भाव बराच वेळानंतर आलाय आणि या पार्टीमध्ये बराच वेळ जो गुटवाला होता ना माणूस अरे तोंडातून लाल पडते त्याच्या. नाही कोंबडी किती आणले? आम्ही 10 किलो आणले. कालीच 2च भेटले. अरे 4 काढली नाही. प्रत्येक जेव्हा पार्टी असते ना कालीजला दिवाना माणूस असतो. एक नंबर हा माणूस. अरे काय झालं त्याने कापले आणि वजन करायला कोंबड्या टाकला कालीज टाकलाच नाही. नंतर आमच्या लक्षात आलं 2-3 आहेत. किती कालीज आहेत रे? 2-3 कालीज आहे. मग शेवटी आहे ना तुमच्या घरात 1 किलो चिकन आणलंय त्याच्यात 2 कालीज एक्स्ट्रा टाकायला लावलो आम्ही. हा असं तुमचाच फायदा. तर आता इकडे बघा चूल तर पेटली आहे. तर बरीच तयारी झाली इकडे सगळे माणसं शिजे वगैरे सगळे. आणि आता आमचे कुक आलेत इकडं पाठून कुक आलेत. त्यांचे काय ते रिॲक्शन काय ते बघूया. मी गँग चालल्या पर्यावर. ए कुठे जाताय? ही गँग चालली कुठेतरी जाऊन येत आहेत 1 राऊंड. आणि फायनली कुक आल्यानंतर इकडं काय टाकताय भाऊ साहेब. इकडे केरोसिनचा वापर चालू आहे इकडे. चूल पेटली आहे फायनली. भरपूर म्हणजे भरपूर वेळानंतर आता चूल जराशी म्हणजे आग अशी पेटलेली आहे. आणि इकडे बघा प्रत्येक जण आपापल्या परीने काही ना काहीतरी काम चालूच आहे. फायनली आज होणार. आता आमची पाऊस पण गेलाय एकदम वातावरण क्लिअर झालंय. पाऊस गेलाय इकडे धूर बघा. आणि मंडळाचे धडाडीचे कार्यकर्ते थोडेस लेट आलेत पण आल्या पहिला पेंडा पेटवायची कॉन्ट्रॅक्ट घ्यायला निघाले. आणि दुपारी गेला होता जरा तयारीसाठी तो आता आलाय. नवरदेव आमचे या वर्षीचे लागला त्याला पहिलीच तयारी आहे त्याची. इकडं बघा मस्तपैकी शेकोटी पण तयार झाली. आता निखारे तयार व्हायची तयारी चालू आहे. 1 नंबर काम चालू आहे आता. आणि आमची पूर्ण टीम आली आहे तिकडं. सीन असं झालं की आमचं जे स्टेप आहेत ना ते मिस झालेत. पाऊस वगैरे आलेत आणि इकडं पूर्ण गँग येऊन उभी राहिले. मस्त आज लाईट पण फुल आहे. काल आमच्या इथे बारी होती त्याचं सगळं लाइटिंग वगैरे अजून काढायचं बाकी आहे. शक्तिदुर्याची बारी झाली. त्याच्यानंतर इथं बघा 1 नंबर. इकडं परागचं खूप एफर्ट्स आहेत. मेहनत जाम चालू आहे. आणि इकडं गँग चालली आहे ना कोल्ड्रिंक राहिले आणि आमचा ड्रायव्हर आहे फुल 3 जण चालले. काय आणायचं तो आणजा. आणि हे 3 गेले आहेत. कोल्ड्रिंक्स राहिले कोल्ड्रिंक आणि बटर राहिलं होतं तर ते आणायला गेले. आणि इकडं आमचं काय बाबा हे काय खरं नाही.
बऱ्याच वेळानंतर आमचे निखारे तयार झालेत. एक भट्टी तयार केली मस्तपैकी आणि बघा एक थर तयार झाला, एक विटा बुडतील एवढे थर तयार केले आणि आता याच्यावरती ही जाळी लावणार आहोत आणि याच्यावर चिकन टाकणार आहोत. कारण बार्बिक्यू करतोय त्यामुळे जराशे निखारे कमी आहेत, पण आता पर्याय नाही. आता वाजवलं होतं. तर आता इकडं तयारी झाली, आता पीस टाकण्याची तयारी चालू. धूर बाराच होतोय. इकडे सगळेजण टीम आले. आमचे बुवा मगापासून व्हिडिओमध्ये नव्हते, तर आता बराच वेळ झाला आलेत, पण मी व्हिडिओ पॉजवरती होतो त्यामुळे आता इकडे आलेले आहेत. कालच त्यांची इकडं बारी झाली, बराच गर्दी, बरीच गर्दी आली होती. एक आमच्या वाडीतील, आमच्या तालुक्यातली सक्सेसफुल बारी होती ती कालची. आणि इकडं एक माणूस आहे ना, अरे देतायत की नाही या आशेवरती बसलाय बिचारा. तर बघूया इकडं बघा, जाळी लावून तयार झाले, एकदम लाल लाल कलर तयार झाले. आणि इकडं तयारी सुरू झाली. सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आहे ना एक वेगळाच काय बोलतात ते आनंद स्मित असते. अरे आमचा माणूस आणि आचारी आमचे गेलेले आहेत. तिकडे बघा आमचा जो टप आहे ना, 10 किलो चिकन मस्तपैकी मॅरिनेट करून ठेवला होता बराच नंतर. हे बघा इकडं हा सगळा रेडी आहे, मॅरिनेशन करून ठेवलं होतं. आणि आता जाणार आहे भट्टीवरती. ही जाळी वगैरे सगळी दुपारपासून तयारी होती, तर आता त्याचं सगळं तयारी तर झाली. आता फटाफट तयार करून सगळ्यांना देऊन टाकायचं आहे खायला. तर आता बघूया किती वेळ लागतोय अजून. लय दूर आहे काय माहिती. आणि आता इकडं बघा पहिलीच आहे ना, ही आहे कलेजी. आणि इकडं आपण किती धूर जाम झालाय, धुराने काय दिसत नाही. चिमटा दे. इकडे जाम धूर झालाय. हो 150 रुपये. इथे चिमटा आणला होता ना. इकडे मोठे मोठे लाव, कच्चा खायला लागेल. खडं तयारी तर झाली आहे बऱ्यापैकी. आणि मधी जरा ठेवायला आहे ना, मधी जे पीस ठेवणार होत ना आम्ही, ते मोठे मोठे पीस ठेवते. सगळे लेग पीस एकत्र नाही, लेग पीस अर्धे. KFC चिकन विंग्स आहेत, एक नंबर झालाय. खाऊन बघ मीठ बरोबर आहे. मी घरात जाऊन खाऊन येतो. लेग पीस ह्याच्यात बस झाल्या. मजा आली असती. टेबल एक नंबर ना. आणि इकडं पूर्ण असं नको करू, पूर्ण ओपन कर, हवा जास्त जाते. हा तिथं पेटला नाही, तिथं टाकू नको. मुंबईला आणि इकडे निखारे एक नंबर झाले. त्यामुळे ठेवल्या 2-3 मिनिटाच्या आतच आहे ना बार्बिक्यू बघा कसा कलर आलाय. हे बघा फुल एकदम ब्लॅक, एकदम रोस्ट झालेत, एक नंबर. आता सीन असं झालं की याच्यावरती आता बटर मारायला पाहिजे होता, पण जे बटर आणाय गेलेत ना ते अडकले. एक नंबर झालाय. सगळ्या जणांना आता जोश आलाय, कारण बराच वेळ झाल्यानंतर ना एक काय बोलतात पावसाचं आगमन झालंय बघा इकडे. पण आम्हाला काय फरक नाही पडत, आमच्याकडे शेड आहे. आम्ही एक तात्पुरते निवारा शेड काढले म्हणजे बार्बिक्यू साठी. इकडे बघा सगळे आचारी झालेत. आता इकडे सुजित आहे, सुजय, प्रतीक, पराग. आणि या माणसाला जायचं आहे मुंबईला, तू गेलास तरी चालेल. आणि इकडं एक नंबर झालाय भाई साहब. एक नंबर. आजच्या पार्टीचा कर्दन काळ पाऊस आहे.
कारण पार्टी तर झाली आमची मस्तपैकी आहे बघा. एक नंबर झाले इकडं मस्तपैकी. आणि इकडं एक नंबर ना मस्त. आणि इकडं भारी झाले. पाऊस काय ऐकायला तयार नाही. आमची गँग पूर्ण तिकडं बसली आहे. एक नंबर रे. बार्बिक्यूचा एकदम फील आलाय आम्हाला इकडे. इकडं जे पहिली एक थर लावला होता ना, म्हणजे एक जो जाळीवर टाकला होता ते झालेत अर्धे. जे मोठे मोठे पीस होते ते तिकडं पुढच्या साईडला जे दिसतात ना ते मोठे मोठे पीस आम्ही अजून थोडा वेळ ठेवलेत. आणि इकडे उरलेली जागा होती तिकडे दुसरे नवीन पीस आहे बघा. इकडे टोपात भरपूर चिकन बाकी आहे. 10 किलोतला होता पहिल्या ह्याच्यात. फक्त एक जेमतेम 1 किलो किंवा 1-1.5 किलो झाले असेल. तर आता इकडं अर्ध्या जाळीवरती दुसरं चिकन टाकून घेतोय, म्हणजे जेणेकरून आता बराच वेळ झाला. भरपूर मंडळी आमची इकडं बसले, लहान मुलं वगैरे आहेत पार्टीत. त्यामुळे फटाफट जेवढं होईल तेवढं इकडे एकावर एक टाकून घेतोय. आणि इकडं सगळेजण आमचे आचार्य सगळेच आहेत, हेल्प करतात प्रत्येक कामात. आणि इकडं अजून एवढा चिकन बाकी आहे. इकडे सगळे बरेच मंडळी आहेत. बारीक बारीक पीस काढून रोस्ट केलेले आता चिकन आहे ना, त्याला आता मी बटर मध्ये ऍड करणार आहोत, जेणेकरून जरा बटरी फ्लेवर येईल. तर त्यासाठी हे बटरचे अमूलचे बटर पॅकेट आणले 3 स्लाइस. इकडे बघा तर सगळेजण ते तयार झाले. झालंय काय लहान पोर आहेत ना गुटवाले तिथे पण मस्त झाले. ते उलटे मारायचे मस्त तयारी झाले. बटर मेल्ट होऊ द्या, त्यानंतर त्याच्यात मिक्स करायचं आहे. आणि इकडं बघा मस्त पैकी एकदम बार्बिक्यू रेडी झाला आमचा. आणि इथं हे बटर टाकतो. आणि इकडं बटरी फ्लेवर आला आहे आता मस्त पैकी. इकडं पिण्याला मिक्स करून घेतो बटर फ्लेवर. बस झालं जास्त ऑइल. इकडे एक नंबर. आणि पहिली जी ट्रिप निघाली ती इकडं आमच्या वाडीतील सगळी. अरे आपण अरे ठरलं होतं बारक्या पोरांना द्यायचा. आणि इकडं गोट्या पहिल्या पंक्तीत बसलाय. सगळी लहान मुलं आलेली आहेत आणि त्यांची फुल धमाल चालू आहे. इकडे मोठी माणसं भरपूर आहेत तर त्यांना पाठवून ठेवता. इकडं पनू पण आलाय. आज बऱ्याच दिवसाने पनू आमच्या बरोबर पार्टीचा एन्जॉय करतोय. तर बाकी सगळे आमचे म्हणजे तेच बोलतोय मी, लहान पोरांच्याच गोट्या बसल्या इकडं. आणि सुधीर मामा इकडं आलेला आहे. कसा झालाय? तिखट झालाय थोडस तिखट झालाय पण मस्त झालाय. मजा आली. कसा झालाय? थोडस स्पायसी झालाय पण कशी टेस्ट झालंय समीर. एक नंबर. इथं प्रेम आहे, प्रेमने पण खाल्लं एक नंबर. थोडस स्पायसी झालंय. आणि इकडं आमचे लहान गँग आहे ना थोडीशी हे झालंय. कसं आहे साहिब? एक नंबर. थोडस मला वाटलं चिकन आपल्या तिखट कमी पडतं म्हणून टाकलं होतं, पण झालंय. इकडं हा गोट्या पण आमचा भाऊ. आणि तिखट झालंय थोडा लहान पोरांसाठी. मजा आहे. आणि इकडं भरपूर चिकन बाकी आहे. आम्ही हे जसं येते तसं बटर लावून घेऊन टाकतोय. तू खाल्ला पीस? कसं आलंय? आपण दरवर्षीचा खूप आहे ना आपला. सुधीर माने एक बाईट घेतले. विंग घेतली होती मी. एक नंबर झालाय. मस्त आहे. सगळ्यांना आवडलं. फक्त थोडस स्पायसी झालं पण ते पाहिजेच तेवढं. एकदम काय मजा आली. विजय कसा आलाय? सगळ्यांना टेस्ट आवडलं. आणि इकडं सुधीर मामा सगळ्यांना जसं जसं होतंय ना तसं तसं देतंय. कारण चिकन आहे ना भरपूर बल्क मध्ये आहे. आणि बल्क मध्ये एवढं सगळं एकत्र होऊन देणार नाही. आणि हा जो सकाळपासून आमचा भाऊ जो वडाताण करतोय इकडे जा तिकडे जा, पहा जावा तुम्ही खायचं खा नाही तर नका खाऊ, मी पहिला बसतोय. आणि या दोघांचं सोमवार आहे. तिथं बुवा पण बसलेत आमचे, उपासकरी बसलेत. आणि मुंबईला जाणारा माणूस बघा इकडं आहे. तर सगळ्यांना जसं जसं मेन जो काम करतोय तो सुधीर मामा आहे. जसं लागतंय तसा एक एक राऊंड फिरवतो. म्हणू कसं आहे? मजा आहे ना? गावी आल्यावर मजा येते. तर अशा सगळ्या काय ना काय ते. अरे इकडे बघा
चिकन न खाणारा माणूस आज चिकन खायला बसलाय पहिल्यांदा. हा? नाही चिकन खात नाही तो, फुल फॉर्म मध्ये आज. शक्ती तुऱ्यातलं मोठं नाव समीर मेटकर बुवा बसलेत बघा. चकना आहे, चकण्याबरोबर काय नाही ते घेत नाही. रात्रीच्या बारीतल्या 2 कोंबड्या पण भेटल्यात. इकडे कांदा वगैरे आणि एक गडी दमलाय खाऊन खाऊन फुल दमलाय. लेग पीस पाहिजे काम आणतो, दुसऱ्या बारीतला घेऊन येतो. एक लेग पीस आणतो आणि काय काम तुला दुसऱ्या बारीतला लेग पीस आणतो, मी आणतो. तू घे पहिला पोरण ते पण आहे म्हणा. पहिला आयोजक आहे. 2 ट्रिप काढल्या म्हणजे 2 वेळा आम्ही चिकन काढलं आणि सगळ्यांना आम्ही वाटलं, कारण ते ठेवून मग थंड होत होतं. मग सगळ्यांना जसं जसं निघत होतं ना तसं तसं त्याच्यावर बटर मारून त्यांना प्रत्येकाला आम्ही देत होतो. तर इकडे 2 ट्रिप निघाल्या तरी जाणारी माणसं काही गेली नाही. मुंबईला जायला निघाल्या म्हणून पहिल्या पंक्तीत बसला आणि खरे एफर्ट्स आहेत ते बघा. इकडं कपिल आणि प्रतीक जी निखाऱ्याची फाटी होती ना त्या आणायला गेले होते, म्हणजे निखारे जास्त चांगले होतात ते. आणि आता आमचे निखारे सगळे विझाले होते. 2 वेळा आम्ही ते जाळी भरून 2 जाळ्या चिकन आम्ही रेडी केलं होतं. आता परत पुन्हा एकदा निखारे तयार करतात आणि अजून तुम्हाला दाखवतो किती चिकन बाकी आहे ते. हे बघा इकडं जवळजवळ अर्ध चिकन अजून तसंच आहे. तर आत्ता एवढं चिकन अजून बनवायचं त्यासाठी निखारे करतोय. आणि इकडं पुन्हा एकदा भट्टी तयार करतोय. इकडं हा खाशील काय? तर बराच वेळ झाला स्वरूप लेग पीस साठी रडतोय. 2 पीस खाल्लेत. बनवू का? हातात दे ना त्याच्या, खाईल तो खातोय तो. मग हा तू खा. दे इकडे बनवून आणतो. खिशात भर मस्त रोस्ट करून. एक सेकंदात काय होत नाही. पीस आहे तो स्वरूप साठी आम्ही ठेवलाय आणि स्वरूपला देऊया इकडे. तर 2 बारे आम्ही काढलेले आहेत, म्हणजे 2 जाळीवरचे चिकन काढलेले आहे बार्बिक्यू करून. आणि इथे हे बघा आम्ही आणले अमूल बटर, जो चिकन रोस्ट केला त्याच्यावरती बटर टाकायला आणलं होते अमूल बटर. ते हे आता काढून मेल्ट करून घेतोय. 2 बारे असंच टाक डायरेक्ट, हे नको करू, डायरेक्ट टाकते पूर्ण टाकून देते. आणि हे बघा बटर खातोय. आणि इकडं दुसरी जी बार आहे ना तो म्हणजे वा वा बेटा वा 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 एक नंबर का. नंतर पुन्हा एकदा आणखीन एक जाळी लावते, म्हणजे दुसरी जाळी ठेवते. त्याच्यानंतर आता हे करणार. पण मजा येते. हे रेडीमेड आणून आम्हाला तंदुरी तर भेटतात तंदुरी, पण ती मजा येत नाही तर बनवून खाण्यात येते. थोडीशी मेहनत असते ती बघा. मेहनत तिकडं दिसते. इकडं सगळं सुजित पण मगाचपासून वारा वगैरे म्हणजे इथं निखाऱ्यानं वारा घालत होता. इथं अक्को आला. इकडं बरीच ह्यांचं या पोरांचं डिस्कशन झालंय. इकडं काहीतरी गडबड चालू. यांचा विषय काय समजतच नाही मला. पैसे नुसते कुठं उडवले काय माहित. आता नुसतं भावार्थ हिशोब चुकला आहे आणि भोट्या व्हायचा आजच उद्या नको. चालतच राहणार आहे. आता ही एक आहे ना, ही लेग पीस वगैरे ते लहान पोरांसाठी एक ट्रिप काढतोय, कारण थोडंसं स्पायसी झालं होतं त्यामुळे त्यांनी खाल्लं नव्हतं. ते जरासं थोडंसं ते चिकन आहे ना कमी तिखट केलं आम्ही, आणि त्यांच्यासाठी आता एक ट्रिप काढून देतो लहान पोरांना. म्हणजे ते कसे खाल्ले की एकदा शांत, म्हणजे झोपायचा वेळ झालाय शांत होतील. बराच वेळ झालाय गडबड करतायत. एकदा का त्यांचं पोट भरलं मग बाकीचं आपल्या सगळ्या मोठ्या पोरांसाठी. आता बघा ही भट्टी तर मस्त तयार झाली. पोरांना आता एकदा जरासं थोडंसं तिखट कमी करायचं होतं म्हणून. आणि इकडं फायनली शेवटी लेग पीस त्याने भाजलाच, म्हणजे जातोय सोडायला याला आणि लेग पीस खाऊनच निघालाय. ठेवून जाय पिके, नंतर ठेवतो मी. जातोय बोलून 4-5 पीस एक्स्ट्रा खाऊन गेलाय. फुल तयारी आहे. आणि इकडं हे शेवटची आहे, पण शेवटची आहे. 2-3 पीस तरी ठेवा आम्हाला. मुंबईला होते आता. आणि इकडे ही शेवटची बारी आहे. आणि इकडे जसे होत आहेत ना तसे काढतात भरपूर जणांनी. कोण राहिला नाही ना रे. 2-2 बाऱ्या उठल्या तरी ही सगळीच राहिलीत बोलतात. काय अरे मग सगळी राहिली बोलतोस, वाटतोस का काय करतोस तू? हा बघ सगळी राहिली बोलतो. घराचं वास पण खाल्ली पोरांनी.
आणि भरपूर जणांनी घेतलंय. इकडं फुल धमाल झाली. शेवटची बारी आहे. मला लेग पीस नाही भेटला तर कुणाला पचणार नाही. आता हे फायनल आमचं आता लास्ट सगळं झालं ऑलरेडी. हे थोडंसं आम्ही करपवलं, रोस्ट केलेलं. इकडं कांदा वगैरे कापलेला आहे आणि इकडं सुजित आहे, पराग आहे, कपिन आहे, इकडं प्रतीक आहे आणि इकडं सुधीर मामा आहे आणि इकडे आहे मी. आम्ही शेवटचे जे राहिलो होतो आम्ही पण एक पीस टेस्ट केला होता. त्याच्यानंतर जे शेवटचा उरला होता कारण आम्ही सगळी तयारी करत होतो ना तोपर्यंत, मग सगळ्यांना एक एक जसं होत होतं तसं देत होतं. आणि इकडे बघा एक नंबर. आता इथं सुधीर मामा शेवटचा एक रिव्ह्यू घेऊया. कसा झालाय? एकदम बटरी फ्लेवर आला ना, बटरने एकदम. प्रतीक आहे, प्रतीक एक नंबर ना. या वर्षीच्या पार्टीची फुल गणपतीत येतो तेव्हा एक तरी पार्टी असतेच आपली प्रत्येकाची. कसं झालंय? आणि आमचा आचार्य इथे आहे आणि इकडं फुल एकदम बटर एकदम बघा किती लावलेलं आहे बघा. बटरच बरं. परागने तर 2-3 रिव्ह्यू दिला नाही ऑलरेडी. कसं झालं? एक नंबर झालाय. तर हे बघा आता मी पण जरा खाऊन घेतो तोपर्यंत. हा व्हिडिओ आता शेवट करण्याची वेळ आली. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया मग पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा.